नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आपण बघूयात हेअरफॉल हा असा प्रश्न आहे की फक्त स्त्रियांनाच नाही तर आजकाल पुरुषांना सुद्धा याचा खूप जास्त त्रास व्हायला लागलेला आहे आणि ही काळाची गरज आहे की कुठेतरी ह्याचं ज्ञान आपल्याला नीट मिळायलाच हवं. तर आजकाल ओपीडीला जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा त्यांच्यामध्ये काही कंप्लेंट्स असतात हेअरफॉलच्या. प्रत्येक व्यक्तीची ही जी कंप्लेंट असते ती वेगळीच असते. म्हणजे कधीही पेशंट आला आणि त्याच्या सगळ्या कंप्लेंट सेम आहेत असं कधीच होत नाही. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती हा तिथे स्वभाव नक्की आपल्याला दिसून येत असतो. सो तुम्हाला सुद्धा हेअरफॉलचा त्रास होत आहे का? अनेक उपाय करून झाले, शॅम्पू बदलून झाले, अनेक ट्रीटमेंट्स घेऊन झाल्या आहेत, पण तरी सुद्धा हेअरफॉल काही मात्र कमी होत नाही आहे. तर ह्यासाठी आपण पहिले हेअर या फिजिओलॉजी नक्की काय असते ही पण समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. तर तुम्हाला समजेल की नक्की आपल्याला हेअरफॉल होतोय का, त्याचं कारण काय आहे आणि त्याला आपण रोखू कसं शकतो. तर आपले हेअर फिजिओलॉजीमध्ये 4 स्टेजेस असतात. हे सायकल असतं. जसं साप कसा अंगावरची कात टाकून देतो आणि तिथे नवीन त्याला परत तिथे कात येत असते किंवा स्किन त्याची जी असते ती परत येत असते. सो ह्यालाच तशीच आपली स्किन आणि हेअर आहेत की जे एका टर्म नंतर म्हणजे एका काळांतराने ते पडून जाणार आहेत आणि आपल्याला परत तिथे हेअर आणि स्किन येणार आहे. सो हेअर जे आहेत हे मेनली जी 4 स्टेजेस आहेत त्यातली पहिली जी स्टेज आहे ती ॲनाजेन स्टेज आहे की ह्याच्यामध्ये ग्रोथ स्टेज असते आणि ही नॉर्मली 2 to 7 इयर्स मध्ये दिसून येत असते की स्काल्पवरचे तुमचे जे काही 90% ऑफ हेअर आहेत हे ह्या स्टेजमध्येच असतात आणि ह्या स्टेजमध्ये महिन्याला 1 सेंटीमीटर पर्यंत हेअर ग्रोथ होत असते. आणि त्यानंतरची जी फेज येते ती म्हणजे कॅटाजेन फेज असते, जी सेकंड फेज असते आणि ही ट्रान्झिशन फेज असते. म्हणजे काय की पहिल्या स्टेजमधनं तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्याचा जो काळ आहे, मधला जो काळ आहे त्याला आपण कॅटाजेन अशी फेज म्हणत असतो की ज्याच्यामध्ये मेनली हेअर ग्रोथ ही थांबलेली असते आणि हेअर फॉलिकल जे असतं ते श्रिंक व्हायला लागलेलं असतं आणि त्यामुळे हे हेअर ग्रोथ इथून नंतर होणार नाही, ती थांबलेली असते. हा जो पिरियड असतो तो 2 ते 3 वीक्स इतका हा पिरियड असतो आणि त्याच्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची जी फेज चालू होते ती म्हणजे टिलोजेन फेज असते. या फेजमध्ये नॉर्मली जे हेअर फॉलिकल आहे ते इनॲक्टिव्ह झालेलं असतं, म्हणजे त्यातनं कुठलीही हेअर ग्रोथ होणार नाही आहे, पण केस अजूनही स्काल्पवर असतात, ते पूर्ण गळून गेलेले नसतात. आणि ही जी फेज असते ती नॉर्मली 2 to 3 मंथ्स एवढी ही फेज असते. आणि ह्यानंतर जी एक्झोजन फेज आहे या चौथ्या फेजमध्ये मेनली हेअर शेडिंग व्हायला लागलेलं असतं की ज्यामध्ये जे जुने केस आहेत ते गळून पडणार आहेत आणि त्या ठिकाणी त्या मुळांमधनं नवीन केस यायला चालू होणार आहे. म्हणजे असा कुठलाच व्यक्ती नाहीये की ज्याला हेअरफॉल होत नाही. त्याला दिवसातून त्यामुळे 50 ते 100 इतके जर केस गळत असतील तर ते नॉर्मल असं समजलं जात असतं. पण ह्याहून जेव्हा जास्त केस गळायला लागलेले असतील तर तेव्हा मात्र तुम्हाला त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेणं, काहीतरी उपाय करणं हे खूप गरजेचं असतं. सो जेव्हा पेशंट ओपीडीला येतात तेव्हा आम्ही त्यांना विचारतो की तुमची कारणं काय काय आहेत, तुम्हाला कधीपासून हेअरफॉल होत आहे. तर तेव्हा पेशंट सांगतात की मॅडम आम्हाला हा रेग्युलरच होत आहे, आम्ही खूप प्रयत्न करतोय, थायरॉइड टेस्ट करून झालेली आहेत, सगळ्या ब्लड टेस्ट करून झालेल्या आहेत, तरी सुद्धा आमचा हेअरफॉल काही थांबत नाही. तर आपण ह्या हेअरफॉलची कारणं काय काय असू शकतात ती पहिले बघूयात. म्हणजे जेव्हा तुम्हाला असं जाणवायला लागतं की जेव्हा तुम्ही हेअर कोम करताय तेव्हा खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल होत आहे किंवा अगदी तुम्ही केसांमध्ये हात जरी घातला तरी खूप जास्त प्रमाणात हेअरफॉल तुम्हाला दिसत असेल तर त्यासाठी त्याची कारणं काय असतात. तर पहिलं म्हणजे आयुर्वेदानुसार जी कारणं आहेत ती आपण बघूयात. विरुद्ध आहाराचं सेवन सतत करत राहणं. म्हणजे विरुद्ध आहार म्हणजे तुम्ही जर दूध आणि मीठ ह्याचं सेवन सतत करत आहात किंवा दूध आणि फळं ह्याचं सेवन पण तुम्ही रेग्युलर करत आहे. कारण काय आजकाल मिल्कशेक्सचा जमाना आहे आणि त्यामुळे अनेक जण मिल्कशेक्स ही सतत जास्त प्रमाणात घेत असतात की ज्यामुळे त्यांना हेअरफॉलचं प्रमाण ही जास्त प्रमाणात दिसून येत असतं. तसंच जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल त्याने सुद्धा तुम्हाला हेअरफॉल होणार आहे. आपल्या शरीरात पित्त वाढलं की त्यामुळे सुद्धा हेअरफॉल आपल्या शरीरात दिसून येत असतो. तसंच जर तुम्ही दूध घेतच नाही आहात म्हणजे कॅल्शियमचा सोर्स हा तुमच्या आहारात जातच नसेल तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम होणार आहे. का तर आयुर्वेदानुसार अस्थिधातूचा जो मल सांगितलेला आहे
तो केश आणि नख सांगितलेला आहे. आज जर तुमच्या शरीरामध्ये अस्थि धातूची निर्मिती जर चांगल्या प्रमाणे होत नसेल तर त्यापासून तयार होणारा मल सुद्धा नीट प्रमाणात तयार होणारच नाही, म्हणून तुमचे केस हे चांगले नसणार. त्याप्रमाणे तुमचं शरीराची प्रकृती कुठली आहे आणि त्यावर सुद्धा तुम्हाला हेअरफॉल होऊ शकतो का हे डिपेंडंट असतं. जसं वात प्रकृतीमध्ये बघून आलेलं आहे की त्यांच्यामध्ये हेअरफॉलचं प्रमाण हे सगळ्यात जास्त असतं. त्यांचे केस हे थोडे विरळ असतात, दाट असतात आणि काळे भोर असतात आणि त्यांनाच सगळ्यात जास्त हेअरफॉलचा त्रास होत असतो. पित्त प्रकृतीची व्यक्ती असते त्याच्यामध्ये जे केस असतात ते थोडे पिंगट रंगाचे असतात, पातळ असतात आणि हेअरफॉल हा मध्यम असतो. आणि कफ प्रकृतीचे जे व्यक्ती असतात त्यांचे केस हे चांगल्या प्रतीचे असतात आणि हेअरफॉलचं प्रमाण हे त्यांच्यामध्ये कमी प्रमाणात दिसून येत असतं. तसंच जेव्हा आपण बघून येतो की आजच्या मॉडर्न लाईफप्रमाणे काय कारणं असू शकतात, तर शरीरामध्ये जेव्हा आपल्या शरीरामध्ये टॉक्झिन्सची निर्मिती जास्त झालेली असते आणि रक्त अशुद्ध असतं तेव्हा रक्त आपल्या स्काल्पपर्यंत नीट पोचतच नाही आणि त्यामुळे आपल्या स्काल्पमधनं न्यूट्रिशन जाणं म्हणजे ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन हे जास्त प्रमाणात जातच नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला हेअरफॉल हा जाणवायला लागलेला असतो. दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस. जेव्हा आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हा खूप जास्त प्रमाणात वाढायला लागतो तेव्हा ॲड्रिनालिन आणि कॉर्टिसॉल ही जी स्ट्रेस हॉर्मोन आहेत ती आपल्या शरीरात जास्त वाढायला लागतात आणि जेव्हा ही स्ट्रेस हॉर्मोन जास्त वाढतात तेव्हा आपल्या शरीरातील जे काही व्हायटल ऑर्गन्स आहेत त्याच्याकडे ब्लड सर्क्युलेशन हे जास्त प्रमाणात व्हायला लागतं आणि स्काल्पकडे म्हणजे केस हे एक वेस्ट प्रॉडक्ट आहे, त्यामुळे त्याला काही त्या काळामध्ये स्ट्रेसच्या काळामध्ये जास्त ब्लड सर्क्युलेशनची गरज आहे असं शरीराला काही वाटत नाही आणि त्यामुळे तेव्हा आपल्याला हेअरफॉल हा जास्त प्रमाणात दिसून येतो, कारण काय आपल्या स्काल्पला योग्य प्रमाणात ऑक्सिजन आणि मिनरल्स किंवा विटॅमिन्स हे मिळालेलंच नसतं आणि त्यामुळे शेडिंग व्हायला लागलेलं असतं केसांचं. तसंच तिसरं महत्त्वाचं कारण आजकाल अनेक हेअर स्टायलिंग प्रॉडक्ट्स आलेले आहेत, जसं ब्लो ड्राय करणं, हेअर स्ट्रेटनिंग करणं. आपण बाहेर जाताना छान दिसण्यासाठी किंवा ह्यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो, पण ही जास्त प्रमाणात आपल्या केसांना मिळाली तर केसांचा जो काही बाहेरचा लेअर आहे तो डॅमेज होतो, त्यामुळे केस ड्राय पडतात आणि नंतर हेअर थिनिंगसुद्धा व्हायला लागलेलं असतं. चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जसं पुणे आहे, बँगलोर आहे किंवा राजस्थान अशा सिटीज आहेत तिथे हार्ड वॉटर असतं आणि त्यामुळे म्हणजेच बोरिंगचं वॉटर वापरलं जात असतं हेअर वॉशसाठी आणि त्यामुळे सुद्धा ह्या हार्ड वॉटरमुळे क्षारयुक्त पाणी असल्यामुळे त्यांचे केस हे गळायला लागलेले असतात आणि ते असं शोधत असतात की ह्यावर उपाय काय, कारण का तेव्हा तिथे हेच पाणी तर तेच असणार आहे. तर ॲक्वागार्डचं पाणी हेअर वॉशसाठी वापरलं तरी त्या काळामध्ये चालू शकतं. पाचवं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे स्मोकिंग आणि अल्कोहोल कन्झम्पशन. ह्या कारणामुळे कुठेतरी शरीरामध्ये टॉक्झिन्स तर वाढतच असतात, तसंच जे काही स्मोकिंगमध्ये निकोटीन आहे त्यामुळे आपल्या वॅसोकॉन्स्ट्रिक्टर म्हणून ते काम करतात आणि हेअर रूट्सपर्यंत ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही आणि त्यामुळेच तुम्हाला हेअरफॉल जाणवायला लागतो. तर हे कुठेतरी प्रमाणसुद्धा तुमच्या आयुष्यातनं कमी होणं गरजेचं आहे. त्याला कुठलाही पर्याय नाही की हे आम्ही केलं तर चालेल का, असे प्रश्न पण पेशंट्स विचारत असतात, पण नाही, हे तुम्हाला थांबवणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे थांबवाल त्याच्यानंतर तुम्हाला लगेच दिसून येईल की तुमच्यामध्ये हेअरफॉलचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे आणि ते नगण्य आहे. कारण का थोड्याफार प्रमाणात हेअरफॉल तर प्रत्येकाला होणारच आहे, पण त्याचं प्रमाण मात्र नक्की तुम्हाला कमी झालेलं दिसून येईल. सहावं कारण जे आहे ते महत्त्वाचं कारण म्हणजे जेनेटिकली काही लोकांमध्ये दिसून येतं की त्यांच्यामध्ये आईवडिलांमध्ये हेअरफॉलची टेंडन्सी होती आणि त्यामुळे मुलांमध्ये ती टेंडन्सी आलेली असते. सो ह्यासाठी ते जेनेटिकली करेक्शन करणं किंवा ह्या गोष्टींपेक्षा तेव्हा मुलांनी 12 वर्षानंतरच म्हणजे तारुण्यामध्येच जर त्यांनी केसांची काळजी नीट घेतली तर पुढे जाऊन त्यांना बाल्डनेस किंवा हेअरफॉल ह्या गोष्टींना जास्त समोरं जावं लागणार नाही आणि त्यासाठी अनेक पेशंट OPDला येत असतात आणि गायडन्स घेत असतात की मॅडम नक्की आम्ही 12व्या वर्षानंतर काय काय करणं आमच्या मुलांसाठी गरजेचं आहे ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा. तसंच सातवं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. आजकाल आपण बघून येतो की स्त्रियांमध्ये सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्सचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे, जसं PCOD आहे, थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे किंवा आफ्टर प्रेग्नन्सीसुद्धा त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की हेअरफॉलचं प्रमाण हे वाढलेलं आहे.
तर ह्या सगळ्या कारणासाठी महत्त्वाचं कारण म्हणजे टेस्टोस्टेरॉन हे जे हॉर्मोन आहे हे आपल्या शरीरात वाढलेलं असतं, स्त्रियांमध्ये मेनली. तसंच थायरॉइडमध्ये पेशंट्स अनेक रासायनिक औषधं घेत असतात आणि त्यामुळे सुद्धा त्यांना कधी कधी हेअरफॉलचं प्रमाण हे जास्त प्रमाणात दिसून येत असतं. सो अशा पेशंट्समध्ये काय झालेलं असतं नक्की शरीरामध्ये, तर अँड्रोजन आपले हॉर्मोन्स जे आहेत ते वाढलेले असतात, त्यामुळे टेस्टोस्टेरॉन हे हॉर्मोन वाढतं आणि त्यानंतर हेअर थिनिंग व्हायला लागलेलं असतं. म्हणजे त्यांचे केस हे खूप पातळ व्हायला लागलेले असतात. त्याच्यानंतरच अँड्रोजेनिक एरियाटा म्हणजेच हेअरलाईन पाठी जाण्याचा त्रास सुद्धा पेशंट्समध्ये दिसायला लागलेला असतो. सो हे कुठेतरी आपल्याला जेव्हा जाणवायला लागतं तर त्यासाठी आपण वेळेवर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. पुरुषांमध्ये जे दिसून येतं तर त्यांच्यामध्ये मेल बाल्डनेस दिसून येत असतो आणि तो पुढची हेअरलाईन जशी जशी पाठी जाणं किंवा क्राऊन जिथे आहे, जिथे DHT रिसेप्टर्स खूप जास्त प्रमाणात असतात, तिथेच त्यांना जास्त प्रमाणात हेअरफॉल हा दिसून यायला लागलेला असतो. तर अशी ही अनेक कारणं आहे की ज्यामुळे आपल्याला हेअरफॉल हा दिसून येत असतो. पण तुम्ही जर त्याच्यावर वेळेवर ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच तुम्हाला योग्य तो फरक दिसणार आहे. तर चला बघूयात हेअरफॉलवर तुम्ही घरगुती काय काय उपाय करू शकता आणि ते इतके इझी आहेत की जरूर तुम्ही स्वतः करू शकता आणि त्याने तुम्हाला गुणसुद्धा मिळणार आहे. तर आयुर्वेदात अशा काही वनौषधी आहेत की ज्यांचा उपयोग आपण हेअरफॉलसाठी करून घेऊ शकतो, की जसं ब्राह्मी आहे, त्याच्यानंतर माका आहे, त्याच्यानंतर आवळा आहे, त्रिफळा आहे, अशी अनेक वनौषधी आहेत की ज्यांचा आपण उपयोग आपल्या हेअरफॉलसाठी करून घेऊ शकतो. तर एखादा तुम्हाला हेअर मास्क करायचा असेल तर त्यासाठी पहिले तुम्हाला आवळा चूर्ण घेणं, माकाचं चूर्ण घेणं, त्याचप्रमाणे जास्वंदाची फुलं घेणं आणि त्याबरोबर जास्वंदाची जी पानं असतात तीसुद्धा तुम्ही घेऊ शकतात आणि त्यामध्ये ॲलोवेराचा जो गर असतो तोही तुम्ही घेणं गरजेचं आहे. हे सगळं मिक्स करायचं आहे. जी जास्वंदाची फुलं आहेत किंवा जास्वंदाची जी पानं आहेत ती तुम्ही मिक्सरमधनं बारीक करून घेऊ शकता आणि त्याचा जो काही अर्क आहे किंवा ती तेलामध्ये उकळूनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचा जो काही अर्क असतो तो तुम्ही त्या पॅकमध्ये घालायचा आहे. हा जो पॅक बनवून आपण अंघोळीला जाण्याच्या आधी अर्धा तास लावून ठेवायचा आहे की ज्यामुळे त्या रूट्समधनं जे काही त्यातलं सत्व आहे, न्यूट्रियंट्स आहेत, ती त्या तुमच्या पोर्समधनं इंटरनली जाणार आहेत आणि मुळापर्यंत पोचून तुम्हाला चांगली हेअर ग्रोथ मिळण्यासाठी हेल्प होणार आहे. जसं जास्वंद आहे की ज्याच्यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात की ज्यामुळे रक्त शुद्धी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे आणि तिथली जे काही टॉक्झिन्स असतील तर ते निघून जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होणार आहे. त्याचप्रमाणे आवळा हे रसायन आहे, त्यामुळे आवळ्यामधील जे रसायन तत्व जी आहेत की ज्यामुळे तिथे नवीन हेअर यायला मदत होणार आहे, स्ट्रॉंग हेअर यायला तुम्हाला मदत होणार आहे. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आपण जो माका घालणार आहोत किंवा त्रिफळा चूर्ण घालणार आहोत की त्याने सुद्धा तुम्हाला छान केस येण्यासाठी मदत होणार आहे, स्ट्रॉंग हेअर येण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. हा झाला एक हेअर मास्क. दुसरा हेअर मास्क जो आहे की ज्यामध्ये जर तुम्हाला डॅन्ड्रफचा त्रास होत असेल आणि स्काल्प जर ड्राय पडत असेल तर त्यासाठी तुम्ही तो लावणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये दही फेटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि हा हेअर मास्क तुम्ही अंघोळीला जाण्याच्या आधी अर्धा तास लावायचा आहे. हे लावणं का गरजेचं आहे तर जो काही जे दही आहे ते तुम्हाला एक कंडिशनर, नॅचरल कंडिशनर म्हणून काम करणार आहे आणि त्यातलं जे लिंबू आपण पिळतो तर त्याच्यामधील जे सिट्रिक ॲसिड आहे की ज्यामुळे जर तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ आहे, फंगल इन्फेक्शन आहे तर ते जाण्यासाठी सुद्धा त्याने मदत होणार आहे. सो हे आठवड्यातनं एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपल्या घरी कोथिंबीर येते त्याचा रससुद्धा तुमच्या केसांसाठी खूप छान तुम्हाला हेल्प करणार आहे. तर हा जो रस आहे म्हणजे मिक्सरमधनं कोथिंबीर घालायची आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आणि हे जे पाणी तयार होईल हे आठवड्यातून एकदा तुम्हाला केसांच्या स्काल्पला लावून ठेवायचं आहे. हे अर्धा तास लावून ठेवायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही वॉश करायचं आहे. ह्याने सुद्धा तुम्हाला हेअरफॉलवर खूप छान फरक पडणार आहे. तर हे जरूर तुम्ही ट्राय करून बघा. आणि ह्या सगळ्या घरगुती गोष्टी आहेत की ज्या तुम्ही अन्न म्हणून सेवनसुद्धा करत असता आणि ह्याने तुम्हाला कुठलाही साईड इफेक्टसुद्धा मिळत नाही. तुम्ही जरी स्काल्पवर हे पॅक्स लावले तरी हे वनौषधी असल्यामुळे ते जरी ब्लडस्ट्रीममध्ये तुमच्या पोर्समधनं जरी गेले तरी त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत, त्यामुळे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपण हेअर मास्क लावणं किंवा असे अनेक उपाय तर ट्राय करणारच आहोत, पण त्याचबरोबर तुम्हाला पोटातून औषधं घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण काय कधी कधी तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन्स, मिनरल्स ह्यांच्या डेफिशियन्सी झालेल्या असतात. त्या योग्य प्रमाणात पहिले त्याचं चेकअप करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच त्याच्यासाठी काही औषधं घेणं गरजेचं असतील तर ते
घेणं गरजेचं आहे. पण आयुर्वेदानुसार तुम्हाला आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही घेणं गरजेची आहे हेअरफॉलसाठी आणि ती पोटातूनच घेणं गरजेचं आहे. ऑइल फक्त लावणं हे आठवड्यातनं तुम्ही एकदा करणं गरजेचं आहे. सो योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी तुम्ही जरूर एखाद्या डॉक्टरांना संपर्क साधा आणि जरूर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि आमचा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर हा चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर कुठलेही हेल्थ प्रॉब्लेम्स असतील तर ते जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असेल तर ती आम्ही जरूर करू.